साधं कुटुंब, साधं आयुष्य, पण डोळ्यात वादळांसारखी स्वप्न. ना राजकीय वारसा, ना डोक्यावर कोणाचा हात, तरीही अन्यायाच्या छाताडावरती पाय ठेवून उभं राहिलेलं नाव म्हणजे राजेंद्र जंजाळ. ज्या काळात रस्त्यांवरती दहशतीचं सावट होतं, ज्यावेळी हिंदुत्वासाठी उघडपणे उभं राहायला अनेक जण घाबरत होते, त्यावेळी राजेंद्र जंजाळ यांनी भगवी ठिणगी पेटवली आणि हिंदुत्वाची कमान स्वतःच्या खांद्यावरती घेतली. संघर्ष, विरोध, संकट सगळ्यांना भिडत हा हिंदू योद्धा आज छत्रपती संभाजीनगरचा उपमहापौर आणि शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे. पण त्यांची खरी ओळख पदाने नाही, तर हिंदू स्वाभिमानासाठी रस्त्यावर गरजणाऱ्या त्या ज्वालामुखीने, ज्याने हजारो तरुणांच्या रक्तामध्ये भगवा अभिमान पेटवला. एकीकडे औरंगाबाद, एक सावली, एक ठसा, एक इतिहास मनाला न पटणारा, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर, एक गर्जना, एक ओळख, एक जिवंत अभिमान. पण हा बदल फक्त अक्षरांचा नव्हता, हा बदल होता रक्तातल्या अस्मितेचा. ज्या नावात वेदना होत्या, त्या औरंगाच्या नावाला इतिहासाच्या पानात ढकलून ज्या नावात शौर्य आहे, अशा छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला मुकुट चढवण्याची ही लढाई होती. राजकारण अहो नाही, त्या पलीकडची ही लढाई होती. ती जनतेच्या छातीत धडधडणाऱ्या भावनांची क्रांती होती. आणि त्याच क्रांतीला दिशा देणारं नाव राजेंद्र भाऊ जंजाळ, ज्यांनी फक्त आवाज उठवला नाही, तर त्या आवाजाला वादळ बनवलं. सकल हिंदू एकत्रीकरण समिती हे नाव नव्हतं, ही होती ज्वाला, जी प्रत्येक घरातून, प्रत्येक मनातून पेटत होती. रस्ते साक्षीदार होते, घोषणांनी आकाश दणाणलं होतं. छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. एका बाजूला 3 लाख सह्या, ह्या आकड्यांची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या औरंगाच्या अवलादी, तर दुसरीकडे 4,30,000 अर्ज गोळा करणारे राजभाऊ सारखे शिवशंभूचे मावळे, ज्यांनी भरलेला प्रत्येक अर्ज हा फक्त कागद नव्हता, तर जाज्वल्य शपथ होती इतिहास वाचवण्याची. हा संघर्ष कागदावरती नव्हता, हा संघर्ष शिरांमध्ये वाहत होता, घाम गळत होता, आवाज फुटत होते. राजूभाऊंचा निर्धार लोखंडासारखा कठोर होता. आणि मग तो क्षण आला आणि सत्य उभं राहिलं. छत्रपती संभाजीनगर. तसं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देश साजरा करतो. ढोल ताशे वाजता, भगवे झेंडे फडकता. पण एक प्रश्नही उभा राहतो. ज्या छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी स्वतःचा जीव अर्पण केला, ज्यांनी मृत्यू स्वीकारला पण धर्मत्याग कधीच स्वीकारला नाही, त्या धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती त्या प्रमाणात साजरी का होत नव्हती? इतिहासाच्या या वेदनेला आवाज दिला राजेंद्र भाऊ जंजाळ यांनी. छत्रपती संभाजीनगर नावासाठी लढताना त्यांनी फक्त आंदोलन केलं नाही, तर संभाजी महाराजांचा विचार पुन्हा जनतेच्या रक्तात पेटवला. धर्मवीर संभाजी महाराजांची पहिली भव्य जयंती साजरी करून त्यांनी संपूर्ण शहराला दाखवून दिलं, हे फक्त नाव बदलणं नव्हतं, ही अस्मिता जागवण्याची सुरुवात होती. धर्मवीर संभाजी महाराज ही जयंती नव्हती, ही इतिहासाची पुनर्जागृती होती. आमच्या संभाजी महाराजांच्या नावाचा एवढाच त्रास होत असेल तर या सभागृहामध्ये पाय टाकायची सुद्धा आवश्यकता नाही, असं एमआयएमच्या नगरसेवकांना ठणकावून त्यांनी संपूर्ण सभागृह दणाणून टाकलं. कारण आता छत्रपती संभाजीनगर नाव लिहिलेलं आहे, त्यांनी आता वॉकआउट केलं. इथं समोर एवढ्या मोठ्या अक्षरात नाव लिहिलं नाही, तर या सभागृहात येण्याचीच त्यांना आवश्यकता नाही जर तिरस्कार एवढा असेल. जेव्हा बजरंगबलीच्या मंदिरात हिंदू बांधव भक्तिभावानं हनुमान चालिसेचं पठण करत होते, पण काही कट्टरवादी मुस्लिम युवकांनी तिथे येऊन गोंधळ घातला, धमक्या दिल्या आणि हिंदूंवरती दगडफेक केली. रक्त सांडलं, वातावरण तापलं, पण हिंदूंचा आवाज थांबला नाही. दुसऱ्याच दिवशी राजेंद्र भाऊ जंजाळ जखमी हिंदूंना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि तिथूनच संघर्षाची नवीन ठिणगी पेटली. हजारो हिंदू बांधवांना सोबत घेऊन पुन्हा त्याच मंदिरात ते गेले आणि जिथे हनुमान चालिसा थांबवण्याचा प्रयत्न झाला होता, तिथेच संपूर्ण परिसर दणाणून सोडत सर्वात मोठ्या आवाजात हनुमान चालिसा पठण करण्यात आलं. त्याही पुढे जाऊन बिडकीनमध्ये गणेश मंडळावरती काही समाजकंटक मुस्लिम युवकांनी भ्याड हल्ला केला, दगड फेकले, वातावरणामध्ये भीती पेरण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या दिवशी राजेंद्र जंजाळ वादळासारखे तिथे पोहोचले,
जिथे भीतीचं सावट पसरवलं गेलं होतं तिथे त्यांनी भव्य महाआरती करून संपूर्ण परिसर भक्ती आणि भगव्याच्या ज्वालेनं पेटवून टाकला. त्यांच्या शब्दांनी हिंदूंमध्ये नवीन जाज्वल्य आत्मविश्वास जागा झाला. दगडांनी मंदिरं थांबत नाही, उलट हिंदूंचा ज्वालामुखी आणखीन प्रखर होतो हे दाखवून देणारे राजेंद्र भाऊ जंजाळ. गोहत्या बंदीसाठी उभ्या राहिलेल्या प्रत्येक आंदोलनात राजेंद्र जंजाळ आघाडीवरती दिसले. त्यांच्यासाठी ही फक्त आंदोलनं नव्हती, ती होती श्रद्धेची, संस्कृतीची आणि हिंदू अस्मितेची रणभूमी. असंख्य महापुरुषांचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणारे, हिंदुत्वासाठी प्रत्येक रणांगणात निस्वार्थपणे उभे राहणारे, आमंत्रणाची वाट न पाहता हिंदूंच्या प्रत्येक संघर्षात सर्वात पुढे धावून जाणारे, हिंदू स्वाभिमानाची ज्वाला कायम प्रज्वलित ठेवणारे हिंदू योद्धा राजेंद्र भाऊ जंजाळ. आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शूरवीर छत्रपती धैर्यशील सत्वशील धर्मनिष्ठ